म्हातारी माणूस आला रात्रीचा हम्म. ठेचायला ते मेला बरोबर कोण बघेल त्याला कुठल्या कुठे खर्च आहेत अरे हा तरी खर्च करा ना बरोबर आहे. बरोबर ना नाही पटलं मला तुमचं बोलणं. ग्रामपंचायत आहे तिकडे जाणार रोड आहे तर नक्की बघा रोड कसा आहे. आमच्या थोडं बरं आता कारण मलाच गावातल्या लोकांनी सांगितले की एक आपल्या ग्रामपंचायतची रस्त्याची व्हिडिओ कर. आता व्हिडिओ केले आपण दाखवतोय लोकांना. बघा, हे बघा काय अवस्था आहे. तुम्ही बघा हे बघा काय अवस्था आहे. होईल तेवढं लोकांपर्यंत थोडं पोहोचवा. आमच्यावर अशी विनंती ठेवा ठेवा. आमच्यावर. सामान्य माणसांची विनंती ठेवा कारण सामान्य आणि माणूस वरती- तुम्हाला मतदान देतो होतोय तुम्हाला हो. आणि तुम्हाला वरती आणतोय तर नक्की या छोट्या मोठ्या आपल्या जास्त अपेक्षा देत नाही आपण. रस्ता लाईट पाणी बरोबर माणसाच्या 3 गरजा खूप असतात. तर म्हातारी माणसं कशी चालणार चालेल. पावसाची? नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातोय पुरुष गावातली ग्रामपंचायतचा रस्ता दाखवायला. तर गावातल्यांच्या बऱ्याचशा मंडळींनी मला सांगितलं होतं की आपला जो पुरुष गावातील जो ग्रामपंचायत आहे तिकडचा जरा रोड दाखव. तर नक्की तो ब्लॉग बघा कारण मी आजच शूट करून घेणार आहे आणि आजच अपलोड करणार आहे. तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि बघा तुम्ही रोड आमचा कसा आहे पुरुष गावातील ग्रामपंचायतचा. तर ब्लॉगला मी सुरू करतोय. तर आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करूया ब्लॉग. आपण ब्लॉगला सुरू केलेला आहे आणि आपला दापोली खेड रोड आणि बरोबर इथून आपल्या पुरुषगावची ग्रामपंचायत आहे. आणि हा जो दिसतोय इकडे पुरुष असतो तर आपण इथून आतमध्ये जायचं. हा रोड आहे, हा ग्रामपंचायतीकडे जायचा. तर आपण दाखवूया की कशा पद्धतीचा रोड आहे. येतोस वरती येतोयस वरती येतोयस हो. बस. चला मग आपले दादा भेटले त्यांना मी बोललो मोबाईल पकडायला. ओके तर आपला हा जो रोड आहे ना तो फुरुज गावातील ग्रामपंचायत आहे तिकडे जाणार रोड आहे. तर नक्की बघा रोड कसा आहे. कारण ह्याच रोडनी जेव्हा आपण पाऊस होता आणि आपल्या ज्या टायमाला पातोली पूलचं काम होत नव्हता हा. त्या टायमाला इथूनच पर्यायी मार्गे यायचा बरोबर ना. हो. आणि बघितलं तर या रोडची अवस्था अजूनही तशीच आहे हो. जशी गेल्या वर्षी होती बरोबर. हो. आणि असं बघायला गेलं तर त्याचं काम झालं पाहिजे होतं आत्तापर्यंत तरी. काय पाहू शकते रोड कसा आहे आणि आपला पुरुष गावातील ग्रामपंचायत आहे हो. तिकडे जाणारा रोड आहे. तर थोडाफार तरी डांबरीकरण तर केला पाहिजे होता. काय नक्की कमेंट करा मंडळी. खास करून गावातल्या लोकांसाठी मी हा ब्लॉग बनवतोय कारण त्यांनी मला सांगितलेलं आहे हा ब्लॉग करा आणि आपला जो ग्रामपंचायतचा रोड दाखव की कशा प्रकारे आहे. आणि हा जो आपल्या इथे खूप प्रसिद्ध म्हणजे हुरूस असतो हुरूस गावचा हुरूस प्रसिद्ध हुरूस आहे. नक्की तुम्ही बघितला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगमध्ये जा. सर्व ब्लॉग असतात माझ्या हुरूस गावाबद्दल. आपला हा दर्गा आपण जाऊया पुढे. तर मी तुम्हाला हेच सांगत होतो की ज्या टायमाला आपला पातोली पूलचा काम झाला नव्हता म्हणजे जो फुरुज गावाला म्हणजे दापोली खेड रोडला जोडणारा आमचा पातोली पूल आहे त्याचं काम झालं नव्हतं. त्या टायमाला पर्यायी मार्गी म्हणून एक आपल्या दस्तुरीमधून एक होता आणि इथून एक होता. आपल्या सरळ जर रोड गेलात ना तर भुलेश्वर मार्गातून इथे इकडून यायचा रोड होता. आणि तेव्हा त्या रोडची स्थिती बेकार होती म्हणजे तेव्हापासून त्या रोडला अवस्था बेकार झाली आतापर्यंत तशीच आहे. लय खराब आहे ना कारण का इमर्जन्सी कधी असेल ना त्यामुळे तिकडून पर्यायी मार्ग आहेच. पण जर तुम्ही फुरुज गाव एवढा आपला खूप प्रसिद्ध गाव आहे आता तर इथे रस्तेही झाले होते तर दापोली खेड रस्ताही बनला होता आणि आपल्या फुरुज गावचा पण आता सुंदर असा रस्ता झालेला आहे. थोडा सिरियस घेतला पाहिजे होता. नाही बघा आमची ग्रामपंचायतला जायचं असेल तर बाबा कमर मोडायला लागते बाबा. ग्रामपंचायत येईपर्यंत आमची कमर मोडते असा रस्ता आहे आमचा. आणि ही आमची ग्रामपंचायत आहे पुरुषगावची आणि इकडच्या रस्त्याची अवस्था ही वाडी येते आपली गुजरवाडी येते आणि आमच्या रस्त्याची अवस्था बघा. कारण ही वाडी म्हणजे गुजरवाडी आणि आपली चोगलेवाडी ज्यावरती वाड्या येतात बुलेश्वर चोगलेवाडी घाणेकरवाडी वगैरे जेवढ्या वाड्या येतात त्यांना जोडणारी हा रस्ता आहे शॉर्टकट आहे.
बोलेश्वर साईडने पण तुम्ही जाऊ शकता. हो. पण जर दापोलीवरून असाल ना तिथून दर्गा साईडने पण रोड आहे. आणि त्या रोडची अवस्था बघा कशी आहे बघा. ही दाखव मराठी शाळा आपली नवीन झाली मराठी शाळा विदर्भवाडीमध्ये आहे. हो. आमची पहिली तर जुनी होती मराठी शाळा ती तोडून आता ही बघा नवीन झालेली आहे. इकडे दाखव एकदा आपली नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुरुस. अगोदरच्या जुन्या आठवणी आहेत आमच्या, कारण आमची मराठी शाळा इथे होती म्हणजे आमच्या सर्वांचीच. आणि ती नवीन बांधलेली आहे, खूप सुंदर असे. हे रोड आहेत का काय बघा तुम्ही. अरे बा काय बरं आहे ना. हो. इकडं जरा रोड दाखवते आपला. तर काय उपयोग आहे? पण हे कसं माझं म्हणणं तेच आहे की ज्या टायमाला तुमचा वेल आली होती पातळी पूल बंद झाला होता, हम्म. मग तुम्ही पर्याय मार्ग हा रोड घेतला होता. म्हणजे तुम्ही माहित नसेल तर माझा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल. तेव्हा ते रोड करायला नको होता. करायलाच पाहिजे होता रोड. आता ही जमीन माझी. हा हा इथून माझी काय जमीन दिली 5 गुंठे. आता रोड होते का? रोड होण्यासाठी पाताळी बंद झाला, मग हा रोड केला म्हणा आम्ही. बरोबर. आता पण त्या टायमाला इथून मोठ्या मोठ्या गाड्या गेल्या होत्या. मग? मी माझा प्रवास इथूनच करायचो. ग्रामपंचायत आपली ओला कचरा सुका कचरा टाकायचे त्याच्या गाड्या बोतलायच्या नदी आहे ना. कुठला कुठे खर्च आहेत, अरे हा तरी खर्च करा ना. बरोबर आहे. बरोबर ना. नाही पटलं मला तुमचं बोलणं. कारण मी काय केलं होतं जस गावात एक म्हातारी माणूस आला रात्रीचा हम्म. ठेचायला ते मेला, बरोबर कोण बघेल त्याला? आपण हा म्हणून काय वाटत नाही. काय नाही. पण ह्या गोष्टीचा सिरियसपणा घेतला पाहिजे. हम्म. कारण मी जस्ट आज जे 4 दिवसापूर्वी आपल्या गावात होतो फुरुस गावात, तर हम्म. बरेचसे गावातले मंडळी बोलले की आपला जो ग्रामपंचायतला जाणारा रोड आहे हम्म. तो नक्की दाखव. कारण माझ्या युट्यूब चॅनल आहे राजेश हेलगावकर म्हणून, आणि आपले जे बरेचसे फुरुस गावातील जेवढ्या समस्या असतात त्या मी दाखवत असतो. हम्म. बरेचसे आता ब्रिज झाला असेल, पातोली पुलचा ब्रिज होता. समजा चोगलवाडी बुळसोडी गावडीवाडी सगळी माणसं येत होतात ना. हम्म. तो कुठे ग्रामपंचायत हा डोकवायला. बरोबर आहे. आता तुम्ही विलक्षण असला हा. की गाडी नचवा कुठे खाली पोच्या खाली तेव्हा व्हायचं आहे. बरोबर ना. खोटा बोलतो मी. नाही नाही बरोबर आहे. तुमचं मत गेलाच पाहिजे ना. मी काय तुम्हाला ओळखत नाही, लहानापासून मी इकडेच आहे वगैरे. ही आपली वाडी आहे गोजरवाडी, आणि आपल्या इकडची घर आहेत. हा तर रोड तरी करून घ्यायचा. अरे मोठा नको तर खाली तर बसवा ना. म्हणजे एक छोटा तरी एक माणसाला जाणं. आता एवढी खडी आहे पाहू शकते, हे बघा. हे बघा, हे पाहू शकते. उलटली काय हे बघा काय हे बघा, हे शेवट इकडे आपलं मंदिर पण येतं, गावदेवी मंदिर आहे. दत्ता मंदिर दत्त जमीन मंदिर. मिळते वर 5 गुंठे. रोडला पण रोड बाकी आहे ना त्यांनी. हा. खतून माती खतून गतून ते वरती गेला. तर इथून जो आपला चालू होतो खेमदेव मंदिर पासून जो खालपर्यंत जो रोड होतो इथपर्यंत, तर काय बोलू उपयोग नाही. काय नाही ना. आपण आपलं दाखवायचं काम करायचं. काय उपयोग काय नाही बोलू. बघा नक्की बघा, लोकांची आशा पण गेली आता की रोड होईल का नाही. तर नक्की हा रोड झाला पाहिजे. अरे विलेक्शन असताना हे कशी माणसं तरी आहेत ना. अगर रिक्षाने केले हा पैसे कोण ते स्वतः भरणार ना, आणि कशी माणसं जातील. बरं. काय उपयोग काय नाही. फक्त आता इलेक्शन पुरतं आले, मतदान घेतली, गाडीला खुर्ची मिली ना हा पळाले. पळाले. आता एक महिन्यात नसा रोड झाला झाला पाहिजे होता. देवलापासून हम्म. आपल्या धरणापर्यंत नसा रोड झाला. झाला पाहिजे होता. काय उपयोग काय नाही. शून्य. शून्य. बघा आता पाणीला सगळं झोपलं. आता पाऊस येतोय. पावसाचा काय भरोसा नाही. पाऊस ना हम्म. बघा ना. पावसामध्ये पूर्ण आपला रोड झाला पण कुठला पातळी बोल हम्म. ह्याच रोडनी सगळ्या गाड्या इथूनच यायचा रातभर रातभर ना. इथे मोठे मोठ्या गाड्या आहेत पण. मग तेव्हा तरी थोडं समजलं पाहिजे होतं की ह्या लेन मोठी गाडी हम्म. इथं आली. हम्म. इथं रिवर्सून मागे तिथे फिरवा, तिथून फिरून खाली नेली. हा. हे वाकडं जाते. मग त्या टायमाला म्हणजे आता 1 वर्ष होत आला त्या गोष्टीला, आणि 1 वर्षापासून या रोडची अवस्था अशीच आहे. म्हणजे बरेच वर्षापासून आहेतच. बरोबर. मग हा का नाही होत आहे. माणसा मेल्यावर नाही. म्हातारी माणसं म्हणजे हसण्यासारखा विषय नाही, खूप सिरियस विषय आहे. म्हणजे मी खूप हसलो याच्याबद्दल, आपण सॉरी बोलूया. कारण हा विषय सिरियस आहे आपला, की हा रोड झाला पाहिजे होता खरा म्हणजे. पाहू शकता. ऐकून घे. हम्म. रोड झाला पाहिजे. पंचायत पण दाखली केल्या पाहिजे. हम्म. ग्रामसभा दाखली केल्या पाहिजे. बघ दाखली म्हणजे सगळ्यांनी भोलेसवाडी चोगलीवाडी
सर्व गाव मी एकत्र येऊन गावडी आपला वळ जो सगळे फुरुस गाव एकत्र येऊन ह्या विषयाबद्दल झाला पाहिजे. पंचायतमध्ये मीटिंग आहे, रोड करा ना, हम्म, बरोबर ना. आपण काय बोलू ते बरोबर. एकटा बघा दत्ता, तू काय बोलतोस की हम्म. बोलतात ते मडीत बसा ना, तर करून घ्या काम. आता पावसात राहील. ही सिलेंडरची गाडी आहे, अनुभव घ्या. म्हणजे फुरुस आता सिलेंडरची गाडी बघा आली इथे. काय होते हे बघा रोड बघा. आमच्या थोडं राहता इथं. हे बघा. बघा आणि जर इमर्जन्सी आता तिकीट खाली पडला, पोट झाला एवढे पडत बरोबर आहे तुमचा विषय. काय बोलून काय नाही. चालेल. मग नक्की तुम्हाला शेवटी काय बोलायचं आहे. आपला बघा हा व्हिडिओ जाणार किंवा पूर्ण गावात जातो, पूर्ण खेडमध्ये जातो. हो, ते माहिती आहे. खूप प्रसिद्ध आहे माझा ब्लॉग आणि फुरुस गावात बरेचसे व्हिडिओ घेतलेत मी आणि मी पातोली करून घेतलाय माझ्या व्हिडिओद्वारे. म्हणजे खूप म्हणजे माझ्याद्वारे नाही, बऱ्याचशा लोकांकडून झालेलं आहे. हे पहिलं घेतलं पहिलं पोहण्याचं पण केलं मी. खरं खूप सारे ब्लॉग घेतले होते. तर माझं लोकांना एवढंच म्हणजे आता माझं काम आहे फक्त लोकांना जी परिस्थिती दाखवणे, जी सत्य परिस्थिती खरी बरोबर. परिस्थिती आपण दाखवतो. जशी ही आहे गुजरवाडीतला रोड आणि जो आपल्याला इकडे एवढी मोठी फुरुस गावात ती ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत इथे आहे आपली, जो आता नेहमीप्रमाणे सध्या आहेस ना तू, हा? सध्या आहेस ना, हो. घ्या नाही मीटिंग आहे पंचायतमध्ये. आता बघा माझी व्हिडिओ बघितली तर नक्की घेतील, कारण मलाच गावातल्या लोकांनी सांगितले की एक आपला ग्रामपंचायतची रस्त्याची व्हिडिओ कर. आता व्हिडिओ केले, आपण दाखवतोय लोकांना. हे बघा काय अवस्था आहे. तुम्ही बघा हे बघा काय अवस्था आहे. काढला कसाला काढले हो हो हो. कडीचा हे बघा काय. कुणी काढले नाही शेवटपर्यंत खालपर्यंत गेलो मी. हो. काय तर होतं? नक्की याच्यावरती तुम्ही कामं करा, म्हणजे विचार करा. पुढे पावसाला येतो, एक 10-15 दिवस आहेत, 20 दिवस आहेत. पाऊस काय एवढा, तुम्ही जर पावसामध्ये पातुलेपूल करू शकता. 8 दिवसात का होईल? हे 8 दिवसात फक्त तुम्ही थोडा हलका डांबरीकरण केलात, रेती आपली जी बस. खडीबिडी मोठा साईडला मोठा. केलात, तर बस झालं सुरुवातीला. बाकी पुढे ते पुढे बघू. बघू. एक साधा तरी हे जरा एक म्हणजे माणसांना चालता येईल, गाड्या जातील, पावसाळी. तेवढा तरी होऊ दे. पावसात चालतील माणसं, मग? आता चालतील का पावसात? ते काय नाही रे. तर एवढंच आहे. आपण एक विनंतीच करू शकतो आणि हा व्हिडिओ लवकरात जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं लोकांपर्यंत तेवढे पोहोचवा. आमच्यावर अशी विनंती ठेवा. आमच्यावर. सामान्य माणसांची विनंती ठेवा, कारण सामान्य आणि माणूस वरती- तुम्हाला मतदान देतो होतोय तुम्हाला हो. आणि तुम्हाला वरती आणतोय. तर नक्की या छोट्या मोठ्या आपल्या जास्त अपेक्षा देत नाही आपण. रस्ता, लाईट, पाणी, बरोबर. माणसाच्या 3 गरजा खूप असतात. तर म्हातारी माणसं कशी चालणार चालेल. पक्षाची? नाही. तर आपलं काम आपण केलेलं आहे, हो. लोकांपर्यंत पोहोचवलंय. याच्यावरती लोकांनी विचार करा आणि कमेंट करायला विसरू नका.